मला माहिती आहे ते शरीराने आमचे आमदार आहेत. मनाने कुठे आहे, सुनेला कुठं पाठवलंय, लेकाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय. आम्ही कुठं तरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला, ते खरं मेरिट मधले स्टुडंट्स आहेत, त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलंय त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलंय. काही नाही, तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका. आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू, नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ. आपले काही त्रास तेच सांगतो ना, ते आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे ते शरीराने आमचे आमदार आहेत. मनाने कुठे आहे, सुनेला कुठं पाठवलंय, लेकाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय. अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढाकाढी येते. आम्ही कुठं तरी जुळवायला जातो आणि काढायला निघालाय. तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच. तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता, गेले 8 दिवस मी कुठे आहे याचा थोडा अभ्यास करा. कुणाला वाऱ्यावर सोडलंय मी? माझ्या मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत. ज्यांना आम्ही तयार केलं कष्ट करून ते जाऊन बसले. आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडकवासल्यात मायनस आहे 20,000. मी 20,000 मायनस आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला, ते खरं मेरिटमधले स्टुडंट्स आहेत, त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलंय त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलंय. नाही, नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटींमध्ये या गोष्टी होत असतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हे नेते केंद्रबिंदू नाही आहेत, हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंदू. एखादा दुखावला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी, जसे हे हमीपत्र आहे तसं तेही आमचं हमीपत्र आहे पक्षाचं. आणि म्हणूनच इतके वर्ष पक्ष आहे. का तुम्ही ऐका ना, केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे, ते त्यांचं काम करतायत. महानगरपालिका ही इथं असते. तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, 1992 ते 2017 ह्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही. त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही, ते जे पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्या विरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही, हो किंवा नाही सांग. हो हो, मग ह्या पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवला ना. अरे असं का करताय? त्याच्यामध्ये हिनं मगाशी जे सांगितलं, राजकीय इच्छाशक्ती, पॉलिटिकल व्हील, हे त्या ठिकाणी पाहिजे. आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा. अरे सकाळी 2 जणांना 6 ते 7, 7 ते 8 इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्यासमोर. हा, अरे तो मोठा नेता आहे, मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही, आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला, अहो या बसा, पाणी आणून देता का हो, असं नाही, हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळं तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेर उल्लेख करतोय. हा, ते मागेच सांगितलं, सारखं आळणी आणणे नाही. जे झालं ते झालं, जुनं नाही विचारायचं, नवा नवा. हो का, ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या. आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे. आम्हाला ते शहर मागं जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात,
त्याला कुठंतरी थांबवून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचं आहे आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत. गुन्हेगारीचा मोठा प्रश्न आहे. अंडेकर कुटुंबियांना तुम्ही उमेदवारी दिली आहे आणि 107 जे उमेदवार आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यासाठी हमीपत्रात कुठेच काही दिसत नाही. त्याबाबत तुम्ही काही करणार आहात? त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत. सचिन खरात सध्या नाराज झालेले आहेत, त्याच्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत आणि ते बाजूला गेलेले असताना आमचे सीताराम गंगावणेजींनी ते जास्त जोमाने कामाला लागले आणि इथं बसलेले आहेत. ह्याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे. आम्ही कोर्टाला मानतो, संविधानाला मानतो, घटनेला मानतो. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं करतो. काही नाही, तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका. आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू, नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ. आपले काही त्रास